डायलॉग्स मारलेत तुम्ही, म्हणजे टीजर मध्ये पण एक तुमचा डायलॉग आहे त्याच्यावरती शिट्ट्या पडतातच. आता तर ट्रेलरही आलेला आहे. नमस्कार. या सिनेमात मी जी दिसते त्या सगळ्याचं श्रेय आमचे जानवलकर साहेब. त्यांनी माझं नाव सुचवलं म्हणून मी या सिनेमात एंट्री घेतली. नाही तर मला माहीतही नव्हतं यांचा पिक्चर चाललाय काय, कारण कळतच नाही ना, मी विचारतच नाही कधी कोणाला. खरं ते सांगते, कशाला विचारते. पण ज्या वेळेला मला आमचे विविध कोरगावकर, माझे डायरेक्टर आणि ननावरे या दोघांनी मला, आम्ही तिघं हॉटेलात भेटलो, तिथे मला माझी स्टोरी सांगितली, तू काय करते, काय करायचं आहे आणि किती दिवसाचं काम आहे. तर मी जरा नाखुश होते, 3च दिवसाचं काम आहे म्हणून. पण म्हटलं जाऊ दे, नवीन लोकांच्यात काम करूया म्हणून केलेलं आहे. पण मजा आली मला या पोरांच्यात काम करताना, मला खूप मजा आली. आणि नवीन डायरेक्टर बरोबर काम करताना त्याहीपेक्षा जास्त मजा आली. क्या बात है. खूप छान त्यांनी काम केलं. त्याला टेन्शन असणार, दडपण असणार, कारण एवढी राक्षसांच्या बरोबर काम त्यामुळे जरा बिचारा घाबरलेला होता. पण त्यांनी खूप छान काम करून घेतलं आणि कोणीही मुलांनी त्याला त्रास दिला नाही. त्यामुळे काम चांगलं जमून आलं, पट्टी चांगली जमली आणि आमची तुंबाडची मंजुळा झालेली आहे. वा वा वा. तुम्ही म्हणालात तसं तुम्हाला ह्यांच्या सगळ्यांसोबत काम करायची इच्छा होती आणि मजा आली म्हणून तुम्ही केलं. तसं मला अगदीच दिसतंय की त्यांनाही तुमच्यासोबत काम करून तितकीच मजा आली आहे. आज तुमच्या इथे असण्याने सुद्धा आम्हा सगळ्यांना खरंच खूप मजा येते. एकदा जोरदार टाळ्या आऊंसाठी झाल्याच पाहिजे. मकरंद सर, तुम्हाला विचारायला आवडेल की इंग्लिश डायलॉग्स पण जे काही तुम्ही मारलेले आहेत ट्रेलर मध्ये, ऍक्टिंग वगैरे, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स ऑफ द फिल्म? It was wonderful. Actually. I must say that. And I'm thankful to Bhavesh ji, and then Vivid ji, Chandrasekhar ji, and my all colleagues. Oh my God! They appreciated me a lot. आणि खरं सांगायचं झालं तर ही एक वेगळी भूमिका आपल्या वाट्याला यावी याच्यासारखा आनंद नाही. सगळ्यात महत्वाचं ह्या भूमिकेचं मला आवडलेलं वैशिष्ट्य, मला खूप केस आहे. तुम्ही बारकाईनं पाहिलं असेल तर तुम्हाला खूप प्रभावित ते वाटणार आहे आणि ते मला खूप छान वाटलं. आणि तुम्ही गावातल्या खूप लोकांची केस घेतलेली सुद्धा आहे हो, ट्रेलर हो. मधून हो. दिसतंय. आणि हा चित्रपट खरोखरीच एका नवीन दिग्दर्शकानं केला आहे आणि त्याचा हा दुसराच प्रयत्न आहे असं सांगूनही खरं वाटणार नाही. इतकं चांगला त्याचा अभ्यास, सिनेमाची जी भाषा असते ती त्याला इतकी उत्तम पद्धतीनं कळालेली आहे. आणि 48 जणांची मोठ बांधणं ही काही फार सोपी गोष्ट नाही. आणि त्याला मिळालेल्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशी कलाकृती रसिकांच्या मनोरंजनासाठी साकार केलेली आहे. त्याबद्दल आधी त्याचं मनापासून अभिनंदन. आणि बाकी आम्ही कलावंत म्हणून इतकं एन्जॉय केलं. आम्ही एकमेकांबरोबर या अगोदर काम केलेलं आहे, पण ओम भूतकर बरोबर पहिल्यांदाच काम केलेलं आहे. त्याच्या नजरेतनं मी चांगलं केलंय की नाही हे आत्ता जरी कळत नसलं तरी तेव्हा तो चांगलं आहे असं त्याने दाखवलं होतं त्या माझ्या काही प्रसंगांमध्ये. आणि हा सिनेमा नेहमी आपण म्हणतो की मराठी सिनेमाचा आशय आपण सातत्याने म्हणतो, पण हा आशय असा आहे की आबालवृद्धांनी कुटुंबाने एकत्रित नातवाने आजोबाच्या मांडीवर बसून बघावा असा सिनेमा झी स्टुडिओजनी निर्माण केलेला आहे. आणि महाराष्ट्रभरात आता जी उन्हाची काहिली सगळ्यांनी अनुभवली त्यानंतर एक सुखद सर यावी तसा तुंबाडची मंजुळा हा सिनेमा येत्या 5 जूनला येतो आहे. तर महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना आवाहन, चित्रपटावर 3 पद्धतीचे ट्रोलर्स असतात असं माझं मत आहे. एक म्हणजे जेन्युइनली ट्रोलिंग करणारे, ज्यांनी सिनेमा बघितला आणि मग सांगितलं की बा आम्हाला हे आवडलं किंवा नाही आवडलं, त्यांना निश्चितपणे उत्तर द्यावं. दुसरे असतात की आपण मत मांडलंच पाहिजे
आपल्याला त्या विषयातलं कळो नाही कळो पण आपलं आलंच पाहिजे तिथे एक पॅरेग्राफ, अशी एक मंडळी असतात. त्यांच्याकडे तसं आपण समंजसपणे पाहिलं पाहिजे. आणि तिसरा एक वर्ग असतो ज्याला एक शिवीच द्यायची असते काही असलं. त्या तिसऱ्या वर्गाकडे अजिबात बघण्याची तशी गरज नाही असं मला वाटतं. हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा. जर आवडला तर 100 जणांना सांगावं, नाही आवडला तर 200 जणांना सांगावं, असंही आवाहन या निमित्ताने करतो. आणि वा. सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघितला तर मग मराठी सिनेमाला चांगले दिवस आम्हालाही पाहायला मिळतील. वा, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या मग सरांसाठी. म्हणजे यंदा 7 जूनला पावसाची वाट बघायची गरज नाहीये, त्याच्या आधीच 5 जूनला ही हास्य सर या वेळेस हास्याचा पाऊस हास्याची येतोय. सर आणि पाऊस एकत्रितच आहे, पहा तुम्ही. वाह, मी आजच वाह. सांगून टाकतो हे. कमाल कमाल. आणि हा. तुम्ही साधारण भाकीत सांगताय त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि तुंबाडची मंजुळा कोण, ह्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर सादिक चितळीकर. मला असं वाटतं आज घरी गेल्यानंतर मला झोपेत पण रॅन्डम नावं आठवू शकतात की तुंबाडची मंजुळा ही व्यक्ती असू शकते. पण नाही, कळेल 5 तारखेला तर आपल्या सगळ्यांना कळेलच. जितू दादाला मला प्रश्न विचारायला आवडेल की साधारण तू या गावचा नारायण आहेस असं म्हणायला हरकत नाही, कारण तू सगळीकडे दिसतोयस आणि तू खूप हिरिरीने गोष्टी करतोयस. पण मंजुळेचं आणि तुझं नेमकं काय कनेक्शन आहे? तूही तिला शोधतोयस का की तूच मंजुळा आहे? एक तर सर्वप्रथम सादिक चितळेकर यांच्याबद्दल मकरंदजी असं म्हणाले की ते मंजुळा आहेत, तर ते खरोखर मराठी सिनेमाचं जे भूत आहे ते प्रेक्षकांच्या मानगुटीवर बसवण्याचं महत्त्वाचं काम या माणसाने खूप वर्ष केलं. त्यामुळे ते या चित्रपटाचा एक भाग आहे. याचा आनंद आहे. मी मंजुळाचा आणि माझा काय संबंध आहे तर मी इतकं सांगेन की मंजुळा नावाची जी गोष्ट आहे ती काय आहे, सिनेमातनं त्याची उकल होणारच आहे, पण तिला आधी घाबरून त्यानंतर तिच्या विरोधात उभं टाकून शड्डू ठोकून उभा असलेला रवी अण्णा आहे आणि ते गाव आहे. पण जेव्हा हे कळतं की मंजुळा कोण आहे तेव्हा तिच्याकडे तितक्याच वेगळ्या नजरेनं आणि फार जरी ती मानगुटीवर बसली असली तरी सकारात्मकपणे तिच्याकडे बघण्याची वृत्ती सुद्धा बाळगणारा रवी अण्णा आहे. आणि मंजुळा जी कुणी आहे, जेव्हा हे कळेल तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना की मंजुळा नेमकं काय आहे, तेव्हा एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की एक वेगळं पोस्टर आहे आमचं ज्याच्यामध्ये फक्त पाय दिसतोय. तो पाय तर तो पाय जो आहे ना, तो पाय त्या वृत्तीला, त्या भूताला चिरडणारा पाय, आणि तो पाय आपल्या सगळ्यांचा आहे. ती भावना आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. ते भूत आपल्या सगळ्यांना चिरडायचंय हे मी छाती ठोकपणे सांगतो. असं ते भूत आहे, अशी ती मंजुळा आहे. प्रत्येक उत्तरांविषयी माझं कुतूहलच जास्त वाढत चाललंय. उत्तर अजिबात मिळत नाहीये, पण छान वाटतंय मला ह्याच्याबद्दल. असंच होत राहू. सई, मला तुझ्याकडे यायला आवडेल की त्याच्या अगोदर तुंबाडची मंजुळा गणेश सपट आहे. मला उत्सुकता आहे की या कार्यक्रमाचा शेवट होईपर्यंत कोण झालेला असणार आहे तुंबाडची मंजुळा नक्की. मी आहेच एक. पण सई, या ट्रेलरचा जिथे शेवट होतो तिथे मकरंद सर म्हणत असतात की आता मंजुळा आणि मी बघून घेईन वगैरे, आणि तिथे तू दिसतेस आम्हाला. तर सांग आता, म्हणजे आहेस का तू मंजुळा? तुंबाडची मंजुळा प्रियल आहे खरं तर. आणि मला असं वाटतं की दुसऱ्या तिसऱ्याच सिनेमात तिला इतका मस्त रोल मिळालाय. म्हणजे प्रत्येक अस्पायरिंग अभिनेत्रीला असं वाटेल की नाही, मला अशा प्रकारचा रोल मिळाला हवा, असा रोल प्रियलचा आहे. मी एक गोष्ट या निमित्ताने आवर्जून सांगू इच्छिते की झी स्टुडिओ सारखा स्टुडिओ जेव्हा निर्मितीत उतरतो तेव्हा इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. आणि मला खूप खूप शुभेच्छा द्याव्या अशा वाटतात की निर्मिती प्रक्रियेपासून सिनेमा हा त्यांनी बांधलेला आहे. आणि जेव्हा एखादा असा भला मोठा स्टुडिओ इतकं पाठबळ घेऊन उभं राहतं तेव्हा ती इंडस्ट्रीसाठी खूप काय म्हणूया सकारात्मक आणि खूप बळ देणारी गोष्ट असते. सो थँक्यू सर. आणि 5 जूनला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. आवर्जून थिएटरमध्ये
आमचा सिनेमा तुंबाडची मंजुळा नक्की पहा. फक्त एक रिपेअर, तिने एक अर्धवट माहिती दिली म्हणून. तुंबाडची मंजुळाचा डबल रोल आहे. त्यातला अर्धा प्रियलने केलाय आणि अर्धा केला योगेश शिरसाटने. टाळ्या एकदा जोरदार.